मध्ये स्वागत आहे। आज आपण सायन धारावीला प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांचं कीर्तन ऐकण्यासाठी जात आहोत। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। आवडला तर इतरांना शेअर करा।
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी देवसाठी घेतलेला अभंग। अखिल कोट ब्रह्मांड जगत निर्गुण निराकार परमात्म्याचे स्वरूप सुगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मानणारे जगद्गुरु जगदंदने जगतमान्य देवनिवासी तुकोबारा यांचा चार चरणाचा काल्या प्रसंगातील अभंग सेवेसाठी निवडला। कारण हे तसंच आहे। सदभक्त श्री संत रोहिदास महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त झालेला नामचिंतनाचा गोड अट्टहास गेली 7 दिवस संतांच्या कृपेने अविरतपणे ह्या पांडुरंगाच्या दारात नामचिंतनाचा सोहळा करताय तुम्ही। आजची सांगता आज कळस आहे, आज सत्याचा कलशारोहण आहे, आज काला आहे, आज जगाच्या मालकाकडे काहीतरी मागायचंय। आता मागणीचे 3 नियम शास्त्र सांगतात, उपास्य उपासक आणि उपासना। मागणारा ज्याच्याकडे मागितलंय आणि जे मागितलंय, उपास्य ज्याच्याकडे मागितलंय, उपासक ज्याने मागितलंय, उपासना ज्या सामर्थ्यावर मागितलंय। आणि अभंगाचं चिंतन करत असताना तुकोबारायांचा विचार करावा लागेल की तुकोबारायांचा अधिकार आहे का? तुकोबारायांचा अधिकार, तुकोबाराच्या मातीहून चलता ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, ज्या दगडाला हात लावतो तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघता तो माणूस विठ्ठलमय होतो। तुकोबाराय कीर्तन करायला लागले, पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो एवढं सामर्थ्य तुकोबारायांचं। अधिकार, जगाचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचं। संप्रदायात 3च जगद्गुरु, प्रथम जगद्गुरु शंकराचार्य, द्वितीय कृष्णम वंदे जगद्गुरु आणि तृतीय जगद्गुरु तुकोबाराय। काय सामर्थ्य माझ्या जगद्गुरूंचं। आणि ते तुकोबाराय जगाच्या मालकाकडे मागणी करतात, उपजोनिया पुढती येऊ। आमचा प्रश्न आहे, तुम्ही म्हणाल आणि जन्म येईल असं होत नाही ना। जन्माचे काही शास्त्र, पाप आणि पुण्य दोन्ही समान लागतात त्यावेळेस मानव जन्म येतो। 84 लक्ष योनी फिरल्यानंतर एकदा मानव जन्म येतो। तुमच्या घडलेल्या कर्मानुसार तुमचा पुढचा जन्म अवलंबून असतो। शेवटच्या काळात तुम्ही ज्याचं चिंतन केलं पुढचा तुमचा तोच जन्म असतो। असे अनेक शास्त्र मिळूनही तुकोबाराय तुम्ही कुठल्याच शास्त्रात बसत नाही। कारण तुकोबाराय म्हणजे संत योगी आहेत, त्यांना कर्माचं बंधन नाहीये, त्यांना जन्म मृत्यू नाहीये, त्यांच्यासाठी पांडुरंग उभा आहे। गाडा वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी। संतांच्या ठिकाणी जन्म मृत्यू हातात असतो बरं का, आपल्यासारखं नसतं। आपलं कसं आहे, गीतेमध्ये वर्णन आहे, अदर्शमनानं संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके। माणूस कर्माने बांधलेला आहे, संतांच्या ठिकाणी कर्मच नाहीये। त्यांच्यासाठी बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल। ज्यांनी जगाचा मालकच आत्मसात केलाय, आत्मस्वरूप झालेले संत जन्म मागतात। तर तुकोबाराय किती अवघडात टाकतात। एकदा म्हणतात एक वेळ करी या दुःखा वेगळे, आणि एकदा म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे। तुमचं जन्माला यायचं कारण तरी काय? घेईन मी जन्म तुझी चरण सेवा। कारण आपण इतके भाग्यवान माणसं आहे, हा एकमेव जन्म आहे जिथं भजन करता येतं। आम्ही तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय जीवनात सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट कुठली हो? लाजिरवाणी म्हणजे आपण म्हणतो ना, लाज वाटली पाहिजे तुला हे करताना, एक लाजिरवाणी म्हणजे